The result has been displayed on the board. Now, I'm saying you the three rankers of our class. The third ranker is Rishi. The second ranker is Nidhi. And the first rank goes to Raki. Congratulations, rankers. After few days, you're going to get holidays for 15 days. And after that, the regular classes will be started. बिर्याणी खाऊ चला आंबा काय झालं ऋषी थर्ड रँकमध्ये येऊन सुद्धा पार्टी देतो आणि मी फर्स्ट रँकमध्ये येऊन तेही करू शकत नाही आहे. राई हे राई बाबा तुम्ही इथे? हो बाळा, आज लवकर सुटलो म्हणून तुला न्यायला आलो. बाबा तुम्हाला माहिती आहे आज माझा रिझल्ट होता. बरं, मग किती मार्क्स भेटले? बाबा मी फर्स्ट रँकमध्ये आली आहे. वा छान. आज तुझा पहिला नंबर आलाय ना, मग असं आपण कुठे जाऊया खायला? बाबा इथे जवळच आहे, तिथेच आपण जाऊ. बरं ठीक आहे, जाऊया. बाबा बाबा आपण इथे जायचं का? हो चालेल. आपण ना पुढे जाऊया. बाबा बाबा आपण इथे जाऊया. हो चालेल. दादा 2 आईस्क्रीम. आई बघ ते झाले असेल. हा बघते थांब. आई अगं आलीस तू? होतीस कुठे? अगं वाजले किती? ही वेळ आहे का घरी यायची? अगं हो, जरा थांब. आम्हाला किती काळजी ती वाटत होती. माझ्यासोबतच होती, जरा थांब. अगं जरा इकडे ये. हा थांबा आले, पाणी घेऊन येते. हे घ्या. आज तुला माहिती आहे आपल्या राईने काय केलंय? काय झालं? कॉलेजमध्ये तिने पहिला नंबर मिळवलाय. राही कॉलेजमध्ये तू पहिले आलीयस? अभिनंदन. थँक्यू आई. थांब मी देवापुढे साखर ठेवून आले. थँक्यू दादा. तुम्ही पण दमून आला आहात, आवडून घ्या. होय. ओके, तू आज काहीतरी गोड बनव. ठीक आहे चालेल, मग शिराज बनवते. बाबू आले वाटतं. अरे बाळा, आलास तू? हो आलो. ऐका ना काका, मी काय म्हणतो आज माझ्या आवडीचं जेवण बनवा. काय रे बाळा? सांगतो मॉम डॅड आल्यावर सांगतो. चालेल, थांब मी तुला पाणी घेऊन येतो. हा ना.
हे घे बाळा पाणी. अरे वा मॉम डॅड आले वाटतं. मॉम ऐक ना मला. ऋषी प्लीज आता नको, मला खूप इम्पॉर्टंट काम आहे. डॅड मला तुम्हाला डोर एक डोर लावून सांगायचं. घ्यायचं. मला वेळ नाही आता. तुझ्या काही सर्व लक्षात माझं डॅड ऐका ना. कामाच्या ह्याच्यात. डॅड मला नंतर माहिती बोललो ना. आपण, मला वेळ नाही. जरा शांत बस. किती वेळा सांगितलं तुला बोलू नकोस म्हणून. नंतर काय ते बघणार आहे मी. तुझं काय मोठं काम आहे ते मला पण समजतंय. जाऊ दे मला आता. बाकीची पण कामं पडलेत मला. मी एवढा रिझल्ट दाखवायला गेलो तर तेही त्यांना बघायला वेळ नाही. खरंच ते एवढे बिझी असतील का? काय कळतच नाही आहे मला. एवढे इग्नोर का करतात मॉम डॅड मला? ऋषी ऋषी इथे काय करतोयस तू? कॉलेज तर कधीच सुटलंय. काय नाही, असंच बसलेलो. तरी पण असं एकटाच? हो असंच. आज तुझे फ्रेंड्स कुठे गेले? ते गेले घरी. घरी गेले म्हणजे तुला ठेवून गेले? हो. बरं. वाटतोय तुझा? नाही ते असंच. तरी पण सांग ना काय झालंय. काय नाही झालं. अरे पण मला तुझ्याकडे बघून असं वाटतंय की काहीतरी झालंय. अरे काय नाही झालं बोललो ना एकदा. हां ठीक. उद्या भेटू. बाय. बाय. ऐक ना राई. सॉरी. का? अरे ते चिडचिड केली ना तुला. हा मग काय झालंय का? हो ग, खूप प्रॉब्लेम चालू आहेत आयुष्यात. कसले? तेच ते तुला बस सांगतो. बरं ठीक आहे. तुला मी मगाचपासून तेच विचारते की तुझं काय झालं, एकटं एकटं बसलायस असं, म्हणून तुला विचारत होती मी. ते ना. काय? अरे वा मॉम डॅड आले वाटतं. मॉम ऐक ना ऋषी मला. प्लीज आता नको, मला खूप इम्पॉर्टंट काम आहे. डॅड मला तुम्हाला डोर लावून घ्यायचं. मला वेळ नाही आता. तुझ्या काही सर्व लक्षात माझं डॅड ऐका ना. कामाच्या ह्याच्यात. डॅड मला नंतर बोललो आपण, मला वेळ नाही. जरा शांत बस. किती वेळा सांगितलं तुला बोलू नकोस म्हणून. नंतर काय ते बघणार आहे मी. तुझं काय मोठं काम आहे ते मला पण समजतंय. जाऊ दे मला आता. बाकीची पण कामं पडलेत मला. असा दिवस खूप होता. एवढे दिवस मला सुट्टी मिळू शकत नाही. तू एक काम कर. तू माझा ऐक. तू एक काम कर. तुला हवे तेवढे पैसे लागतील ते मी तुला देतो. तुला ज्यांच्यासोबत जायचं त्यांच्यासोबत जा. डॅड मला तुमच्यावर टाइम स्पेंड करायचा. अरे पण आम्हाला टाइमच नाही. तुला कुठून टाइम स्पेंड करायचा आपण? तू सांग मला. जरा समजून घे. काय माहिती तुला हवे तितके पैसे घे ना. तुझा घेऊन जा. मी काय करू? अरे एवढा नको विचार करू. त्यांना पण आता ऑफिसमधून प्रेशर असेल कामाचं, म्हणून ते लक्षात येत नसतील. आपण चल आता एकत्रच जाऊ घरी. ह्यांच्यासारखी माझी फॅमिली का नाही? किती आनंदी आहेत ते. सर आलात तुम्ही? हो हो सर. तुम्हाला जरा तुम्हाला पाणी घेऊन येतो. थांबा. सर पाणी. मॅडम अमुक काका, ऋषी कुठे आहे? ऋषी कुठे दिसत नाहीये. ऋषी ना अजून आला नाही आहे. कुठे गेलाय? काय माहित नाही मला पण. येतो का इतक्यात पण? हा येतो तर मग आज का एवढा उशीर झाला त्याला? आज आला नाही पण.
अभि जरा बघ त्याला कॉल कर. अजून नाही नाही आला. आला. का कुठे फिरत असतो की काय करत असतो? बघ जरा कॉल लावून त्याला. फोन नाही लागत आहे त्याचा. बघतो बरं. असं कसं कुठे गेला असेल? काय पण त्याला लावत तुम्ही फोन. काही न सांगता कुठे गेला हा? स्विच ऑफ करून ठेवला त्याने फोन. स्विच ऑफ होता फोन. टेन्शन जातो सगळ्या प्रकारचे टेन्शन अंगावरून पडलं त्याचं एकदम जायचं का मग आपण त्याला बघायला? किती उशीर झालाय ते तर बघ. आमची कामं काय कमी आहेत काय तसं अरे पण आपल्याला शोधावं तर लागेल. वाजले बघ. फोन करू का त्याला ड्रायव्हर? नको असू दे, आपण बघून येऊया तर त्याला आधी. कामं बघा इकडे या. असं तुझ्या अजून आलेला नाही. मी त्याला बघून येतो कुठे गेलाय तो आला. जर आला तर फक्त त्याला कॉल करून आम्हाला कळवा, म्हणजे आम्हाला त्याला शोधत राहायला नको. हो चालेल ओके? सर. हे हात उचलून नेऊन ठेवा, आम्ही येतो लगेच. हो चालेल. सावकाश जा. हो हो चालेल चालेल. हा. ओके सर, आपण जाऊया त्याला शोध्या पटापट. हो, चल की. अभि कुठे गेला असेल हा? भेटेल आपण शोधतोय ना त्याला. बघ इथे कुठे दिसतोय काय. दिसेल. अरे त्याला अक्कल नाही का? आम्ही काय इतकीच कामं करत बसायचे का त्याला शोधायला? आता तू रागव नकोस प्लीज, आपल्याला त्याला शोधायचंय आधी. हो तरी पण त्याला समजायला पाहिजे थोडं तरी. काही नाही सापडेल तो, मला टेन्शन आलंय खूप. हा बघूया. चल बघूया कुठे गेला काय माहिती त्याला आपल्याला. परत कॉल ट्राय करते अरे तरी पण नाही त्याला लागत समजत आहे. नाही. किती वेळा त्याला बोललोय याच्या आधी, पण मी असं अरे वागत पण जाऊ काय नको. करायचं आता? कुठे शोधायचं त्याला आपण? देऊया आपण, जाऊया का प्लीज प्रे करायला? ठीक आहे जाऊया. चल लवकर. कुठे गेला हा मुलगा काय माहिती. चल लवकर चल. अभि तो बघ ऋषी. अरे तो बघ. काय झालं तुझ्या? का बसलाय तुझा? अरे काय तिचा हात तू झटकतोस? तुला किती शोधतोय आम्ही, तुला माहितीये का? अभि, तुला अभि, समजतं अभि, थोडं अभि, तरी. please, अभि, किती कॉल please. तुला तुझा फोन अभि, स्विच ऑफ लागतो. please. तुला समजतोय का तुला? अभि, मारा मलाच मारा. अरे मारा म्हणजे काय? तुझं काय चालू आहे? अभि प्लीज शांत हो. अभि प्लीज. काय झालं मला सांग. हेच करायचं काय? आणि आम्हाला सांग तू. अभि प्लीज. अभि शांत हो. अरे पण काय? ऑफिसला जा तू पण. मग जा ऑफिसला अरे जा. पण माझ्याशी शेअर कर काय झालं. आपण असतो ना एकत्र, आपण करत असतो. अरे अभि बोल काय झालं. मॅडम बोला ना. इतक्या रात्री कॉल केला. काय नाही झालं. त्याची एक्झाम झाली का? हे जरा शांत बसा. मी बोलतो ना कॉलवर. त्याच्या मॅडमचा कॉल आला. अरे पण त्याचा दुसरा नंबर आलाय कॉलेजमध्ये. तो बोलला ना आम्हाला कसलं. हा ठीक आहे. बघ त्याच्या रिझल्टला साईन करायचं ना. आम्ही करतो ती साईन. ठीक आहे. तुम्हाला उद्या सबमिट करतो. काय अरे तुझा रिझल्ट आलाय ना. तू रिझल्ट का नाही दाखवलास आम्हाला? काय रिझल्ट? तो कधी आलाय? एवढे दिवस अगं तू तुम्हाला वर्गात तेच तिसरा सांगतोय. आलाय. आणि तो त्यानं आम्हाला अजून काय सांगितलं ना सांगितलं? आपल्याला तो. तुम्हाला वेळ आहे का कामापासून? तुम्ही काम 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 दुसरं काय सुचतं तुम्हाला? एवढे दिवस तेच सांगायचा प्रयत्न करतोय मी. तुम्हाला कामाशिवाय काय दिसतच नाही. कधीतरी वेळ द्या प्लीज. डॅड प्लीज अंडरस्टँड मी. मॉम तू पण. मी फक्त काळजी वाटू देऊ नका. खरंच आम्हाला कधीतरी स्वतःहून काळजी वाटा. अरे आम्हाला कामाच्या सर्व कामांमध्ये नाही लक्षात राहत. कसलं काम 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 अरे काय? जे करतोय ते तुझ्यासाठीच करतोय आम्ही. दुसऱ्या कशाला? कोणासाठी नाही करत आहे. का नको? पैसा नको. तुमचा वेळ पाहिजे फक्त मला. कधीतरी वेळ द्या बाबा. सॉरी परत असं नाही होणार. आमच्याकडे जेवढा तुला टाइम देता येईल ना तेवढा आम्ही देऊ. नक्की देऊ. तू अजिबात काळजी करू नको. ओके. आजच्या धावपळीच्या काळात आई बाबा दोघेही जॉब करतात. त्यामुळे काही पालक आपल्या मुलांना वेळ देऊ शकत नाहीत.
कामामुळे ते मुलांकडे दुर्लक्ष करू लागतात. त्यांना त्यांचं काम इतकं महत्त्वाचं वाटत असतं की मुलांना त्यांचा जो अमूल्य वेळ आणि प्रेम हवं असतं ते मिळत नाही आणि त्या सर्वाचा कुठेतरी मुलांच्या मानसिकतेवर परिणाम होत असतो. सर्व पालकांना नम्र विनंती आहे की आपल्या मुलांकडे लक्ष द्या. त्यांना फक्त तुमचा वेळ आणि प्रेम हवं आहे. ते त्यांना दुसरं कोणीही देऊ शकत नाही. जी चूक आम्ही केली ती तुम्ही करू नका ही नम्र विनंती.